दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शहरातील नामांकित बाफना ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या सराफी पेढीच्या संचालकांनी TJSB सहकारी बँकेची तब्बल 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पेढीत तब्बल 59 कोटी रुपयांचे सोने चांदी आणि हिऱ्यांचा साठा असल्याचं बनावट स्टेटमेंट तयार करून बँकेकडून कोट्यावधींचं कर्ज लाटण्यात आलं। या प्रकरणी मुख्य संचालक निलेश सुभाष बाफना यास अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बँकेचे व्यवस्थापक सुहास दंडवते यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निलेश बाफना, सुभाष बाफना, नम्रता बाफना, प्रभावती बाफना, कांतीलाल बाफना आणि सरला बाफना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयितांनी ऑक्टोबर 1998 पासून बँकेच्या शरणपूर रोड शाखेतून 44 कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतलं होतं। मात्र मार्च 2025 पासून व्याज न भरल्यानं जून 2025 मध्ये त्यांचं खातं NPA घोषित करण्यात आलं। बँकेनं वसुलीची कारवाई सुरू केली असता संचालकांनी स्टॉक तपासणीस विरोध केला आणि दुकानात 59 कोटी 7 लाखांचा माल असल्याचं खोटं स्टेटमेंट सादर केलं। जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनर, मूल्यांकनकार व पोलिसांनी 3 जून 2026 रोजी दुकानाचं शटर तोडून तपासणी केली। तिथं 59 कोटीऐवजी केवळ 25,19,000 रुपयांच्या चांदीच्या वस्तू आढळल्या। दुकानात अवघ्या 25 लाखांचा माल असताना कोट्यावधींचा बनावट साठा दाखवून हा घोटाळा करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे हे करीत आहेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।